नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात पेरनेम लायव्ह. या दत्तात्रय देवस्थानात खूपशे उपक्रम राबवले गेले. वेगवेगळे पद्धतीन हांगा कार्यक्रम सांस्कृतिक चालले आसा. हे सांस्कृतिक कार्यक्रम जावचो मेन उद्देश म्हटल्यार ह्या भागातील जे युवक आसा, युवती आसा, हेंकाय बरें व्यासपीठ मेळचें. जेच्या आंगान सुप्त गुण आसात, ती कला जी आसा, ही कला तेंचे टॅलंट वयर सरान ह्या मोर्जी गांवचे नांव खंय तरी पयस पावतले हो उद्देश आसा. आनी ह्या मंदिरान भजन, कीर्तन, प्रवचन आणि जे आणि बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम आसात ते नाटक आसो, दांडिया आसो, अशे खुबशे उपक्रम जातात. तेतूनसून खुबशे कलाकार हांगर घडले गेले. हांगर जायती साहित्य संमेलनां जाली. बालकुमार साहित्य संमेलन जाले, ग्रामीण संमेलन जाले, नाट्य संमेलन जाले. ह्या संमेलनांसून एका साक्षी आसा. आद्य आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री हे प्रत्येक कार्यक्रमाक पयलीं हजर रावताले. पयलीं हे मंदिर ल्हानशे बेश्टे आसले तेन्नासून ते आसा. तेतूनसून ह्या मंदिरान आतां एक आकार घेतलेलो आसा. आनी हे सगळे घडपाक
मोरजेतल्याच लोकांचे न्हय तर संबंध सयभोवतणच्या लोकांचे हातभार लागलेलो आसा आणि आयज ह्या भागात आमच्यो महिला भयणी आसात, युवक आसात आणि आमचे सहकारी आसात. म्हाका सांगपाक व्हडलें तोखणाय दिसता की ह्या भागांत ह्या वाड्यात खंयच्या क्षेत्रांत संगीताच्या क्षेत्रांत जे जे कितें लागता ती लायट आसूं, ती पेटी आसूं, तबला आसूं किंवा मेंटेनन्स कितें आसूं, प्रत्येक मनीस स्वता हांगर करता. की कोण येतलो आनी तें काम करतलो अशें केन्नाच ना. ती मायक सिस्टम आसूं, अशा खुबश्यो खबरी ह्या वाड्यात आसात आणि ह्या दत्त महाराजान सगळ्यांचेर आशिर्वाद दवरलेलो आसा. इतलेच न्हू, म्हाका सांगपाक आनी एक व्हडलें जाता. जो आमचो गोविंदचार्य आसा तेजो जो चेडो आसा आज प्रख्यात तबलापट्टू जाल्लो आसा. दिगंबर केरकराचो चेडो बरो हार्मोनियम जाल्लो आसा. अशे आयचे जे ल्हान भुरगे आसात ते हांगरसून निकतेच मुगांवचे तारे जातात. हे आमकां व्हडले अभिमानाची खबर आसा ह्या बागवारसियांत. आयज हो कार्यक्रम घडोवन हाडपाचो मेन उद्देश जे सत्कार मूर्ती आसात हे सत्कार मूर्ती पंडित महादेव पेडणेकर हो ल्हानपणापासून आमचो मित्र. ह्या गायकान जे ल्हानपणापासून आयज तो उच्च पदाचेर पावल्लो आसा, कशें स्ट्रगल केला आणि आयज आमकां सगळ्यांक अभिमान दिसता की आमच्या बरोबरचो आमचो भाव एक खंय तरी आमच्या ह्या हेचेर भायर जाता. आमकां दाखोवपाक मेळटा हो आमचो मोर्चेचो, हो आमच्या वाड्या वयलो, हो आमचे बरोबर शिकतालो. थंयचो आदर्श आयज सगळ्या लोकांनी घेवपाक जाय आणि हो सगळ्यांक ह्या वाड्याकच न्हय बाकीच्या वाड्याकच न्हय तर मोर्चे अशें अभिमानाची खबर आसा. हो आदर्श आजच्या युवकां पर्यंत पावचो म्हणून आमी हो मुद्दम हो कार्यक्रम दवरलो आसा आणि हे जावन आसा आमचें कर्तव्य. तसोच जो दयानंद मांद्रेकर हो शिक्षक, त्यांनी खंयच्या पद्दतीन शिक्षणाची धुरा घेवन ह्या भागातल्या लोकांक मोर्चे अशा लोकांक कशें मार्गदर्शन केलां ते भुरगे आयज बऱ्या बऱ्या पदाचेर पावले आसा. तशेंच आमचे मित्र आनी हांगा सत्कार मूर्ती आसा ज्यांनी ह्या मोर्चे गांवचे गोंयचें नांव सबंद देशाचेर पावयल्ले आसा. ते आमचे मित्र पंडित महादेव पेडणेकर आणि त्यांची घरकाम. तशेंच ह्या भागांत ज्या पिटर आलवारी स्कुलान ह्या पिटर आलवारी स्कुलान कितेंच नाशिल्लें, कोणाच्या तरी घरांत पडवेन बसान सगळ्या टिचरांक बरोबर घेवन शिक्षणाचे दान आणि मनीस घडयले अशें आमचे मित्र दयानंद मांद्रेकर. दुसरे जे सत्कार मूर्ती आसा प्रकाश च्यारी हो एक जे विकांतेचे दीस आसता ते प्रत्येक दिसा खंयच्या ना खंयच्या मंदिरांत तेंचे भजन चालू आसता, लोकांक मार्गदर्शन करता. एक व्हडलो कलाकार जावन आसा आणि तेचो फायदो ह्या मोर्जी गांवांत ह्या दत्त मंदिराक खुबसो मेळ्ळो आसा. ते आमचे प्रकाश च्यारी
आणि त्याची घरकार आसात. तशेंच जे ह्या देवस्थानात व्हडली इच्छा घेवन हे मंदिर एक बरें जावचें तिचें स्वप्न आसलें. सदांच तेणी ह्या मंदिरात व्हडलें जावचें न्हय तर हांगर भजनां जावची, आरती जावच्यो, कार्यक्रम जावचे आणि ही संस्कृती आमी टिकची अशें आमचे गोविंदचारी ह्या आमच्या देवस्थानच्या त्यांना विनंती करते की त्यांनी धन्यवाद. सौभाग्यात मोठ्या टाळ्यांनी ते यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. रातचे व्हिडिओ धाडमध्ये पेंडणी करायचे काढले व्हिडिओ ना रात्री ना अरे लेट पावलं.
तांकां खरेंच हांगासरलो स्तंभ अशें म्हणटात. मंदिर नांवा रुपाक येवचें आनी ताका बरो आकार मेळचो, ताणें खूब फुडें सरचें अशें तांचें सपन आशिल्लें. आनी वाड्या वयल्या दर एका संस्कृतीक कार्यावळीक तांचो सहभाग आसता. गोविंद च्यारी तशेंच तांचे भाव प्रकाश च्यारी हे दोगूय जाण वाडो आपलो मुखार सरचो म्हूण सातत्यान काम करीत आसता. आनी आज अशा व्यक्तींचो आमी हांगासर सन्मान घडोवन हाडटा म्हणटकूच खरेंच हें आमच्या खातीर खूब व्हड गजाल. जयेश नेटवर्क हे नाव इतलें ख्यातनाम जालां की आमी तांकां जयेश नायक. दिव्या दिव्या रे दीपस्कार कानी कुंडल मोती हार. दिव्या दिव्या रे दीपस्कार कानी कुंडल मोती हार. दिव्यास पाहुनी नमस्कार हा रिवाज आहे जुना. शुभम करोति म्हणा मुलानो, शुभम करोति म्हणा, शुभम करोति म्हणा मुलानो, शुभम करोति म्हणा. प्रकाश बाब आणि गोविंद च्यारी ते ह्या मंदिराच्या वाटचालीत घडणुकीत खूप दीर्घ काळ असले आसात. हांगा येतकीर कळ्ळें की म्हज्या कॉलेजीत जो असिस्टंट प्रोफेसर दत्तदास म्हणून म्युझिक टीचर आसा तो गोविंद म्हणून जेचो गौरव केला, जेचो गुरु म्हणूनय उल्लेख केला काही जणांनी, ताचो सुपुत्र आसा. म्हणजे केवळ दत्त महाराजाची सेवाच केली इतले न्हय, तर जे पुत्र रत्न जन्माक घाले ताचे नाव हे दत्तदास दवरले आणि त्या नावाचो यथोइच्छित वापर करून तो भुरगो बरो उच्च विद्या विभूषित जावन आमचे कॉलेज ऑफ एड्युकेशन जे आसा गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एड्युकेशन शिक्षण शास्त्र महाविद्यालय थंय ते म्युझिक टीचर म्हणून आसा. म्हाका तो तांचो पूत हो म्हाका आज कळ्ळें. प्रकाश बाब म्हज्या कुशीक आसा, तांचे कडेन खबरी करता 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 म्हटल्यार दत्तदास मागीर खंय तो ताचो पूत जाल्यार ताणें खंय तरी कार्यक्रम घेतलो आसा. त्यामुळे तो कार्यक्रमाक गेल्लो आसा फातर्पें. मागीर आनी एक बागतर जे येवंक शकले ना, वयोमाना प्रमाणे सगळेच येवंक शकतात अशें ना. आनी आमकां गौरव केन्ना करीन दिसता, सादारणपणे तेंच्या वाट्याक गौरव तो काम करून 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 थकलो की मागीर अरे तो सत्काराक किंवा गौरवाक पात्र आसा अशें म्हटलें वयता. त्यामुळे दया मांद्रेकारान आपण थकलो बिकलो अशें समजप ना. साधारणपणे ही टेंडन्सी असता आणि म्हणून त्या कार्याक झोकून दिल्ले मनीस, त्या इमारतीच्या बांधकामाक झोकून दिल्ले मनीस, त्या मंदिराच्या बांधकामाक झोकून दिल्ले मनीस हे खरे म्हणजे त्या मंदिराच्या पायथ्याचे फातर असता, दगड असता आणि ते फातर स्वतः गाडून घेतात. म्हणून त्यांच्यावर दिमागदार मंदिर उभे रावतात. समाजाची अशी स्थिती असता, समाजाची अशीच घडवणूक असता. जे समाजात कोण शिक्षक म्हणून वापरतात, कोण
कारिगर म्हणून वावरता, कोण शेतकरी म्हणून वावरता, ते आपण काम करत 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 असताना जे समाजात काही आदर्श दवरतात त्या आदर्शाच्या जीवाचेर बाकीचे फाटली पिढी बोध घेता आणि ती पावलां मारत रावता आणि तेतूंतसून समाज फुडें फुडें घडत वता. आणि म्हणून अशा वेळार अशा देवस्थानांनी म्हणजे आमचो कार्यक्रम 8 दिसांचो आसा. आज 4थ्या दिसा ताणें धार्मीक कार्याक बरोबर हांव बगल दिवन म्हणना बरोबर, कारण आता लगेच फुडें कार्यक्रम आसा. ह्या एकूण देवस्थानचो डोलारो सांबाळणारे देवस्थानचे अध्यक्ष दिलीप बापकर, ह्या दुसरी जी संस्था आसा ताचे अध्यक्ष साई कला, तेचे अध्यक्ष आमचे मित्र बाबी बापकर, सगळे व्यासपीठावयले मान्यवर पत्रकार मित्र लोकूय आमचे, निवृत्ती आणि जयेश बाबा, सगळ्या माता भगिनी, साधारणपणे देऊळ म्हणते की धार्मिक कार्यक्रम असतात. ह्या देवळाच्या बाबतीत धार्मिक कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम असे घेतले जातात. असे क्वचितूच असतात देवस्थान. ह्या देवस्थानाच्या बाबतीत म्हाका एक फाटली 35 वर्षांची वाटचाल, ह्या देवस्थानची वाट ही हांवें लागींच्यान पळयल्या. म्हाका पयलो हो 1989 हांगा आयिल्लो आणि आता साधारण 36 वर्षां हांव ग्रॅज्युअली ग्रोथ जाता ही पळयता. सगळे बदल जाले, पण फाटलो जो वृक्ष आसा मोठो 400-500 वर्सांचो कोणूच सांगूंक नकळो. हांवें हांगासरल्या जाणट्यांकूय विचारलो, ते म्हणटात आमी भुरगेपणानूय तेजोच आसलो. ज्या वृक्षाक मुद्दम प्रदक्षिणा घालपाक लोक खंयच्यान येतात, तोच खरो म्हणजे हे हांगासरल्या सगळ्या गोष्टी आनी हालचालीचो साक्षीदार आसा. जांचो गौरव जालो ते पंडित महादेव पेडणेकर, मूळ ह्याच भुमींतले, पूण संगीत क्षेत्रांत नांव कमोवपा खातीर, संगीत क्षेत्रांत ज्ञान मेळोवपा खातीर, संगीत क्षेत्रांत प्राविण्य मेळोवपा खातीर गोंय सोडून ते मुंबईक गेले आणि मुंबई वचून ह्या मोर्जीचें नांव, पेडणे तालुक्याचें नांव आणि गोंयचें नांवूय मोठें केलें. तांचो आज गौरव जालो. आमचें भाग्य आमकां ताचो गौरव करपाक संद मेळ्ळी. आमचो दयानंद मांद्रेकार जो आमच्याच क्षेत्रांतलो शिक्षक, हेडमास्टर म्हणून रिटायर जालो आणि ताणें समाधान व्यक्त केलें आपल्या उतरांनी की अजूनय म्हाका लोक सर म्हणटात. बरोबर आसा. हांव म्हाजो उल्लेख करतना माजी मुख्यमंत्री म्हणून करता, दयाचो उल्लेख करता आसतना माजी आमदार म्हणटात, पूण ताचो उल्लेख करतना सर म्हणटात. ओ माजी सर अशें कोण म्हणिना. हेचें कारण अशें आसा, वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. एकदा जसो तूं शिक्षक जालो की तो 5 तासाचो शिक्षक नासता, ते वर्सा पुरतो शिक्षक नासता, रिटायर जायपर्यंत शिक्षक आसता अशें नासता. तर खरो शिक्षक जो आसा तो पूर्ण आयुष्यभर शिक्षक रावूंक जाय. समाज ताचे कडल्यान ती अपेक्षा करता आणि म्हणून ताचे प्रत्येक पाऊल, ताचे वाचन, ताचे आचरण, ताचे वक्तव्य, ताची कृती हेचेर समाज बारीक नजर दवरून आसता. हे शिक्षका कडल्यान अपेक्षीत आसता आणि ताचो यथोचित आज गौरव जालो ही बरी गोष्ट जाली. एक आवश्यकता तितकच आसता. व्यक्तीची जरी गौरव केलो
तरी तो व्यक्ती पुरतोच सीमित नसता. तो गौरव हो ताच्या संतृप्त्याचो असता. तो गौरव हो त्याच्या कार्यशैलीचो असता. तो गौरव ताच्या नीतिमत्तेचो आणि गुणवत्तेचो असता. आणि म्हणून अपार कष्ट करून कर्तृत्वान सामान्य मनीस जेव्हा असामान्य मनीस म्हणून ठरता समाजात, अशा शिलेदारांचो गौरव करप खूप आवश्यक असता. आणि समाजात तो पावलो पावली वेळोवेळी करणे गरज असता. आता काही लोक हांव पळयता की पैसे दिवनय गौरव करून घेणारे असतात. आमकां काही पत्रां बीन येतात, म्हणजे कमिटी असता दिल्ली बिल्ली, विशेष करून माझी खासदारांची बी अशी कमिटी, तुझो आमी उत्कृष्ट पॉलिटिशियन किंवा उत्कृष्ट लेजिस्लेटर म्हणून गौरव करता. आणि मागीर हळू सकल असता ताची फी 9,500 रुपया धाड. त्यामुळे अशो गौरव करणारे जे असतात कमिटीज, ताका बळी पडचो न्ही. आणि तसो गौरव जालो म्हणून मागीर हांगा येवन फाट ठोपडची गरज ना. ते पयशांनी केल्ले गौरव असतात. हांगासरलो जे गौरव आसा हे निरपेक्ष भावनेन जे वावरले तांचोच गौरव आसा. आणि असे गौरव जावप हे खूप आवश्यक असतात. एक आदर्श समाज, स्वच्छ समाज घडपा खातीर अशा गौरवाची खूप आवश्यकता असता. हांव बाबी बक्कार आनी ताची टीम, दिलीप बक्कार, बाबी बक्कार हांच्यो टिमी ह्यो बऱ्या पद्दतीन हांगा काम करतात. दिगंबर म्हणून हांगा कांय दिसना, पूण तो पडद्या फाटल्यान तो भितर अभिंगेन आसा. तो व्यासपीठार केन्ना येना. थंय देवा कडेन सुद्दां तो असो आडोसा घालता. पण नित्य नियमान अशें काम करणारी मंडळी आसा. आणि ती मंडळी केवळ धार्मीक कार्यातूच गुंतून ना, तर आमचे हे उबे केल्ले काम हे धार्मीक कार्य आसाच, पूण त्याच बरोबर ताका सांस्कृतिक केंद्र म्हणून करपाचो जो तांचो प्रयत्न आसा, त्या प्रयत्नाक हांव सुयश चिंतिता. येणाऱ्या फुडल्या काळात म्हणजे योगायोगान गांवाच्या मध्यवर्ती हे स्थान आसा. आणि ज्या पद्दतीन गेली 35 वर्सां तरी हांव पळयता, त्या हेतून निश्चित एक येणाऱ्या काळात हे मंदिर आसाच. मंदिराक भाविक येतले, नमस्कार करून वतले, दत्त महाराजांचे खूप जुने स्थान म्हणून पाळटले. पूण त्याच बरोबर हे मंदिर जे आसा, हे स्थान जे आसा, हे भव्य आणि रम्य प्रांगण जे आसा, ते एक मशहूर सांस्कृतिक केंद्र म्हणून फुडें येवचे अशी दत्त महाराजांच्या चरणी हांव प्रार्थना करता. आणि म्हज्या वाणीक विराम दिता. शिरोडकर त्याच बरोबर जयेश आणि या कार्यक्रमाक जमलेले माझ्या भावांनो, भयणींनी आणि काही माताय बसले आसात. म्हाका दिसता तुमच्या सगळ्यांच्या वतीन त्या देवस्थानाची जी समिती अध्यक्ष आसूं, परत परत नांवां घेना, ताचे मनापासून अभिनंदन करता. कारण देव आणि दत्तात्रयाचे पहिली देऊळ आणि त्या देवळाचेर आज एक भव्य दिव्य मंदिर घडोवन हाडपाक ज्यांच्यातून म्हणजे प्रत्येकान हातभार लायलो, असे तुमचे मनापासून अभिनंदनही करता. मंदिर बांधले असेच ना, तर त्याच मंदिरात आज म्हाका दिसता कितलेशे वेगळे कार्यक्रम घडोवन हाडटात. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्यामध्ये आपले संगीताचे कार्यक्रम असतात. आणि शिक्षणच्या माध्यमातून आमचे ह्या भागातले विद्यार्थी बरे वयर येवचे, कला क्षेत्रात असो, सांस्कृतिक क्षेत्रात असो, क्रीडा क्षेत्रात असो, हे वयर येवच्या खातीर जे धडपडटात आणि धडपडच करिना पण यशस्वी करतात असे एक बऱ्यापैकी एक मंदिर भावांनो आणि भयणांनो, खरें म्हणजे ज्यांचो हांगा सत्कार घडोवन हाडलो.
मग आमचे पंडित महादेव पेडणेकर असो, आमचे रिटायर्ड हेडमास्टर माझे मित्र दयानंद मांद्रेकर असो, आमचे चारही बंधू असो, हे सुद्धा ह्याच गावातले वेगवेगळ्या क्षेत्रांत बऱ्यापैकी एक आपल्या कर्तृत्वाचे नाव कमयले. म्हणून आज हांगा सत्कारय घडटा. सत्कार ल्हान आसता, जसं बाब दयानंदान म्हटलं तशें ल्हान आसता आनी मोकळे आसता, पण सत्कार हातून भेदभाव नासता. तो सत्कार आसता हो एक मानाचो तुरो आसता, पण ते घडवून हाडप हे अत्यंत महत्वाचें आसता. कारण त्याची याद त्या माध्यमातून आम्ही करतात आणि हेच काम ज्याचं आम्ही व्हॅल्यू म्हणजे म्हणतात तसे व्हॅल्यू करू शकना असे एक महान कार्य असतं. आणि याच्याच खातीर इन फ्युचर म्हणजे पुढे सुद्धा ह्या गावातले आमचे जे युवा वर्ग जो आसा, जो युवा वर्ग वेगवेगळ्या माध्यमातून वेरेचो आपली उदरगत करची, आपले नावय करचे आणि आपले नाव करत असताना आपल्या आवय बापाचे नाव बरे करचे. हांव चड टायम घेना, पण नक्कीच परत एकदा त्या देवस्थानाचे अध्यक्ष त्या म्हणजे 35 वर्सां मोर्जी गांवांत हांवें शिकोवपाचें काम केलें. एका शिक्षकाचें काम केवळ भुरग्यांक बरे तरेन शिकोवपाचेंच नसता. शिक्षकांचेर एक सामाजीक जापसालदारकी आसता आणि जो शिक्षक सामाजीक जापसालदारकी वळखून वावुरता तोच एक यशस्वी शिक्षक जाता. हांव मोर्जेन सर्वीस करता आसतना हांगाच रावतालो, मोर्जी गांवानूच रावतालो. म्हाका भरपूर टायम मेळटालो आणि त्या टायमार समाजा मदीं वावुरपाक म्हाका संदी मेळटाली. तेम वाडो, कन्नायक वाडो किंवा बागान जे जे कार्यक्रम जाताले त्या सगळ्या कार्यक्रमांनी म्हाजो बहुतेक सहभाग आसतालो. भुरग्यांक अभ्यासक्रम शिकोवपा बरोबरूच सांजच्या वेळार भुरग्यांचे एक्स्ट्रा क्लासी घेवप, तांकां वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तेंची तयारी करप. आमी कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेत दर वर्सा भाग घेताले. 2 एकांकिका आसताल्यो, एक कोंकणी मराठी. आमी बक्षिसांय भरपूर हाडल्यात. वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, फुगडी, भजन, पथनाट्य सगळ्या प्रकारच्या स्पर्धांनी स्पोर्टांत सुद्धा भाग घेवन आमच्या भुरग्यांनी जायती बक्षिसां मेळयली. तशेंच गांवांतल्या लोकां वांगडा म्हाजे खूब लागींचे संबंद आसले. म्हाका याद आसा कांय जाणटे आज ते हयात ना. तेमांतलो फ्रांसीस डिसोजा, तुकाराम धुरत, शशिकांत मोर्जे, यशवंत मोर्जे, विष्णू मोर्जे, साबा मोर्जे, मनोहर कास्कर, वसंत मोर्जे, प्रकाश सत्तोजी, तशेंच बागान मधु केरकर, कृष्णा बागकर, आपा बागकर आयज पावूंक ना सत्काराक, अशोक बागकर, पावलू सिमोईस. हांव कितलीशींच नांवां घेवं शकता. हे जास्तीत जास्त लोक 1-2 नांवां सोडली तर आज हयात ना. पण ह्या लोकां वांगडा म्हाजे इतके बरे नाते की तेंचो उगडास येता आणि ह्या बऱ्या लोकांचो उगडास सहसा आमी विसरूंक शकना. ह्या भागातले सगळे युवक म्हाजे मित्र आणि सगळे म्हाजे मित्र आयज आजोबा जाल्यात. आयज खूब अभिमान दिसता की म्हाका रिटायर जाल्यार 8 वर्सां जाली, कंप्लीट जाली. 17 हांव रिटायर जालो. तरी सुद्धा 8 वर्सां जावन सुद्धा तुमी म्हजो उगडास दवरलो. ही खूब अभिमानाची गजाल. आज म्हजे विद्यार्थी, ह्या गांवांतले लोक, पालक सगळे खंयसरूय गावलो तर सर कसो आसा आपलेपणान चवकशी करतात. पयशेकाराक लोक पात्रांव म्हणटात, पूण आमकां लोक सर म्हणून रेस्पेक्टान उलो करतात, कशे आसात म्हणून चवकशी करतात. एकटे आमचे मिलनूच अशें आसा, केन्नाय मेळ्ळे ना जाल्यार पयलीं विचारताले, सर आमचे बाय कशें आसा. बाय म्हणजे म्हाजी बाय. म्हाका खूब दिसता, अरे म्हाका कसो आसा तें विचारीत ना, बाय कशें आसा तें विचारतात. पूण आसत हे तुमचें आपलेपण, तुमचो जिव्हाळो खूब अभिमान दिसता.
खूप दीस जाले तरी सुद्धा आमचो तुम्ही उगडास दवरल्यात। म्हाजो सत्कार जालो म्हणून म्हाका उमेद जाताच, त्यापेक्षा चड म्हाका उमेद जाता ती पंडित महादेव रघुवीर पेडणेकर ही सादी असामी न्हय। हो ह्या गांवांतूच जन्माक येयलो, ल्हानपणा पासून आमी ताका पळयलो। संगीताचें शिक्षण घेवपाक तेणी कितले त्रास काडले, हाल काडले हे आमी उगड्या दोळ्यांनी पळयलां। मुंबईक ताका पंडितजी किंवा बुवा म्हणून वळखतात आमचो तो महादेव। आज ल्हानसो जरी त्याचा सन्मान जालो तरी गांवांतलो सन्मान तो व्हडलो आसता। ही खरोखरच अभिमानाची गजाल। आमचे चारही बंधू मागीर गुरू असो, प्रकाश भाई असो, सतीश असो, वाड्यावेल्या प्रत्येक कामान ते फुडें असतात। ही अभिमानाची गजाल। आणि एक म्हाका कौतुक दिसता, हे दत्त मंदिर केवळ धार्मिक कामां पुरते मर्यादित ना। वर्षभर जायत्या प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक शैक्षणिक हांगा जाय असतात आणि वाड्यावयले सगळे लोक, महिला, पुरुष, भुरगे सुद्धा सहभागी जातात। ही खरोखरच अभिमानाची गजाल। परत एकदा तुमकां खूप खूप धन्यवाद। आणि मान्यवर आम्हाला सुराशिवाय अजून काही जमत नाही बोलायला वगैरे, त्यामुळं जास्त काही वेळ घेत नाही। पण एक मनापासून धन्यवाद दत्तात्रय देवस्थान आणि साई सच्चरित पारायण कमिटीचे अध्यक्ष तसेच देवस्थानचे अध्यक्ष या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे। लहानपणापासून इथे जी कीर्तनं मोठमोठ्या कीर्तनकारांची व्हायची, माझे थोरले काका मला घेऊन यायचे। मला आठवतं की साधारण 4-5 वर्षाचा असतानापासून इथे यायचो। तेव्हा हे मंदिर नव्हतं, पण त्यावेळी ते दत्ताचा मठ अशा प्रकारे चिरेबंदी असा मठ होता आणि तो खूपच भव्य मोठा होता। म्हणजे त्यावेळी लहान असताना बहुतेक तो आम्हाला खूप भव्य वाटायचा, पण मला वाटतं आता त्याच्यापेक्षाही भव्य झाला। तर हे सगळं कार्य देवस्थान कमिटी म्हणा किंवा आपण सर्वांनी हातभार लावल्यामुळे झालेलं आहे। आणि आज त्या देवस्थानात मला माझा सत्कार घडवून आणला, हे मी माझं भाग्य समजतो। माझ्या गुरूंचे, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत। माझ्या नादनिरंजनी सीडीसाठी त्यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत सर मुख्यमंत्री नव्हते पण पंचायत मंत्री होते। तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी असे उद्गार काढले होते की ज्ञानियाचा राजा जी उपाधी आहे आपले सोयरोबानाथ, त्यांची उपाधी त्यावेळी त्यांनी मला दिली होती। ते मला अजूनही आठवते, कारण त्यानंतर त्यांचे आशीर्वाद म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीची अडचण असेल तर मला हाक मार, मी तुझ्या पाठीशी आहे असं मला आश्वासन दिलं होतं आणि त्याप्रमाणे ते पाठीशी आहेत। आणि बरंचसं म्हणजे जास्त काम नाही झाले, पण एक 9 सीडी 2 मूवीसाठी संगीत द्यायचं मला संधी मिळाली। एक मराठी मूवी शापमुक्ती अशी येणार आहे, तर त्याचं संगीत पण दिलेलं आहे। बहुतेक ते यावर्षी रिलीज होईल अशी आशा बाळगतो आणि दत्तात्रय चरणी प्रार्थना करतो ते लवकरात लवकर यावी। तर मी जास्त वेळ न घेता देवस्थान कमिटी, खास करून दिलीप बाकर आणि बाबी बाकर यांचं मनपूर्वक धन्यवाद।